फोपसोंडी गावातून वरती आलं ना 2 किलोमीटर तर पूर्ण ऑफ रोड आहे आणि या घराच्या पाठीमागूनच आपल्याला कोंबड किल्ल्यावर जाण्यासाठी वाटे. खूप मस्त आहे बघा. इकडे फक्त पावसाळ्यात असायची कुंजरगड जास्त कोणाला माहित नाही लोकांना. नाही माहित आहे. ही भटकी येतात का ज्यांना माहिती वगैरे माहिती तेच लोक तिकडे येत असतात. हे महादेव मंदिर आणि याच्या एक्झॅक्ट बाजूला हरिश्चंद्रगडाचा परिसर पाहायला मिळतो. कळसुबाईची डोंगररांग पाहायला मिळते. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो आज आपण आलो या अहिल्यानगर जिल्ह्यामधील फोपसुंडी गावामध्ये आणि फोपसुंडी गावाला आपण कोंबडगड किल्ला म्हणजेच कुंजरगड या किल्ल्यावर आलोय. आता इथून वरती आपल्याला 2 किलोमीटर गाडीने जायचं, तिथून आपल्याला पायी जायचं, 1 तासाचा ट्रेकिंग आहे आणि हे फोपसुंडी गाव आहे. कुंजरगड हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचा व ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. या गडाला कोंबड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे 4721 फूट असणारा हा किल्ला माळशेज घाटाजवळील फोपसुंडी गावाच्या हद्दीत येतो. नाव संस्कृतमध्ये कुंज म्हणून हत्ती, पायथ्यावरून हा किल्ला महाकाय हत्तीसारखा दिसतो म्हणून याला कुंजरगड असे म्हणतात. हे बघा इकडून आपण ह्या मार्गे आलो. ही फोपसुंडी गाव आहे पूर्ण आणि फोपसुंडी गावाच्याच इथे एक मंदिर आहे. इथूनच आपल्याला इथे बोर्ड लावला आहे कोंबडगड किल्ला आणि इथूनच वरती आपल्याला जायचंय. आता बघू किती वरती या. चला. फोपसुंडी गावातून वरती आलं ना 2 किलोमीटर तर पूर्ण ऑफ रोड आहे. जास्त पावसाळ्यात इथं येणं चुकीचं आहे कारण पूर्ण माती या आणि आता आम्ही जूनमध्ये आलो या. जून चालू म्हणजे जून ऑलमोस्ट संपत आला या, पण तरी अजून पावसाचं काय वातावरण दिसत नाही. पूर्ण सह्याद्री अजून टाकलाच दिसतोय. हे पहा आणि समोर आपल्याला दिसतोय तो कुंजरगड. तर तिथे जायचं आपल्याला. बघू वरती घर आहेत म्हणले. गाडी गेली या, सिंगल जणालाच जावं लागतंय. फोपसुंडी गावातून 2 किलोमीटर वरती आलं ना ऑफ रोडिंगनी या ठिकाणी एक घर पाहायला मिळतं आणि या घराच्या पाठीमागूनच आपल्याला कोंबड किल्ल्यावर जाण्यासाठी वाटे. तर आता जाऊ, त्यांना पाणी बॉटल वगैरे भरून घेऊ इथून आणि वरती जाऊ. 1 ते 1 तास लागणार आपल्याला वरती जायला. पाहूया चला. आता जस्ट ट्रेक स्टार्ट केला या आणि फोपसुंडी गावातून वरती ऑफ रोडिंगने 2 किलोमीटर आलं ना माझ्या पाठीमागे एक पाहू शकता हे घर लागतं. ह्या घरापाशी आम्ही गाडी पार्किंग केली आहे आणि आता इथून ट्रेक स्टार्ट करणार आहे. एक अर्धा-पाऊण तास म्हणलेत पण लागू शकतो. 1 सव्वा तास तरी लागू शकतो. बघू आता इथूनच जायचं आपल्याला वरती. चला. ऑक्टोबर 1670 मध्ये दिंडोरीचे ऐतिहासिक रणक्षेत्र गाजून छत्रपती शिवाजी महाराज याच कुंजरगडावर आले होते. एक 10 मिनिटं झालं ट्रेक स्टार्ट करून. सरळ रोडने वरती आलं. तुम्हाला इथं एक ठिकाणी लिहिलंय म्हणजे आपली खडूने लिहिलंय किंवा पेन्सिल लिहिलंय कोंबड किल्ला उर्फ कुंजरगड. याला कोंबड किल्ला म्हणतात. तिथं तुम्ही आलं त्यांना कुंजरगड शक्यतो काही लोकांना माहित नाही. तुम्ही कोंबड किल्ला म्हणून विचारा तर तुम्हाला इथं सांगतील. त्याचं नाव कुंजरगड आहे नवीन आता. तर इथून आपल्याला जायचं वरती. 10 मिनिटं झाले, अजून अराउंड 1 तास लागेल आपल्या शूटिंग बिटिंग करत जायचं म्हणलं. बघू चला इथून वर जायचं. आलोय मित्रांनो आपण ह्या पठारावरती थोडंसं. ते बाबा काही आपल्याला घर पाहायला मिळतं मावशीचं आणि समोरच आपल्याला कोंबड किल्ला म्हणजे कुंजरगड पाहायला मिळतो. इथून आपल्याला अराउंड 1 अर्धा तास लागेल वरती जाण्यासाठी. तर जाऊया. तिथं समोर तुम्हाला शिडी आणि तटबंदी आणि रेलिंग पाहायला मिळतात. आपला एक भगवा ध्वज पण पाहायला मिळतो वरती. तर इथून जातो. वरती पाहण्यासारखं काय काय आहे आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहू. खूप मस्त ब्लॉग होणार आहे कारण अराउंड जून महिना ऑलरेडी ऑलमोस्ट संपत आला या, तरी पाऊस नाही आहे सह्याद्रीमध्ये. त्याच्यामुळं पूर्ण गरम आहे आणि ऊन आहे. बघू आता आज एकच किल्ला आहे म्हणून निवांत करू. मस्त आपण भेळ वगैरे कांदा वगैरे घेतला खाण्यासाठी वरती. तर चला. एक आतमध्ये अशी खोल मोठी गुहा पण आहे
जशी आपण कल्याणगडवरती पाहिली होती तशी गुहा इथं पण पाहायला मिळते आपल्याला. तर चला बघू आता किती वेळ लागतोय. कुंजरगडच्या थोडं खाली एक आपल्याला घर पाहायला मिळतं आणि एक शेजारी एक त्याला आपण माळा म्हणू शकतो, जे की रानामध्ये बांधतात. त्याच्यामध्ये आहे ना झोपण्यासाठी वगैरे जागा आहे आणि खूप मस्त आहे बघा, खूप मस्त आहे बघा. एक नंबर वाटतं, एक नंबर. ऑलमोस्ट जून संपत आलाय, पाऊस खूप उशीर आहे आणि ह्या वर्षी अजून पण पाऊस पडला नाही. पूर्ण सह्याद्री डोंगर रंग आपल्याला अजून टकलीत दिसते, नाहीतले धबधबे वाहतात ना काही. आणि पावसापूर्वीची तयारी म्हणून वावरामध्ये शेणखत पसरून घेतलं या. नंतर ह्याच्यावर नांगरटी केली जाणार आणि पाऊस पडला की मग पेरणी वगैरे केली जाणार, भात वगैरे नाचणी त्या ठिकाणी. ह्या समोर आहे कुंजरगड. हे मावशीता, त्या मावशींचं घर आहे ही छोटंसं. अख्ख्या डोंगरांमध्ये एकच घर पाहायला मिळतं आणि याच्या खाली पोपसंडी गाव पाहायला मिळतं. पारत्या रत्नागिरीवरून आणल्या त्या लोकांनी खालून वरती कशा आणल्या? डोक्यावर आणल्या, त्यांनी आणल्या ना. कोणी अशी तिथं कशाला आणल्या? तिथंच बांधायचं का? आपल्या घरापासून आणल्या, खाली घर आहे. इकडे काय बांधायचं? किल्ल्यावर किलो देऊळ बांधायची तिला. चालू ना काम त्यावेळेस. चालू नाही अजून, मालच जागेवर नाही गेला. हा तेच. इथवर आणल्या, लय माणसं येत होती, काही आमच्या गावानं मदत केली. हा. पण पोरां स्वरां कशी आणायची, कोणी कसा टाकायचा फुटून. नाही अवघडच आहे इकडे जरा. आणि एवढं जड आहे नाही. बाबा, 20 किलोची इट आहे. मग फार माझा नको येते खालून, तर इथवर आणल्यात, इथून वर पोचवायची. तुम्हाला ह्या घराला लाईट नाही ना? नाही, खाली आहे लाईट म्हणायची फक्त खालीपर्यंत. त्याच मला किल्ल्या करता लाईट आली का घेऊ आपण, त्या किल्ल्यासाठी कायसाठी. मी तर भाकर इथं समजा आता वार जास्त आल्यावर पाऊस वारा मग लाईट जाताच. लाईट जाईल म्हणा, पण ती नाहीच तर काय, ती सर्वची नाही खाली पोपसंडीमध्ये, खाली पोपसंडीमध्ये. कुठली? ही बाळ आहे. हा हा आणि हे तिकडं गुबडी म्हणजे बरडबा नाही का तो डोंगर होय, हा, हा. तो डोंगर, तिकडं तो कोपऱ्याचा डोंगर हा. आणि हे पोपसंडीचं डोंगर, हे आपलं हा. किल्ला पोपसंडीचा. ते असं. आणि हे वराड्या आणि तो तिकडं तो दिसतोय तो वराड्या, ते हेच तो ना? चिरका डोंगर, चिरकांड डोंगर बरोबर. तो जुन्नर जवळचा डोंगर. जुन्नर जवळचा डोंगर. आणि हे असं राजधानी नीट दिसतं, हे कोपऱ्याचा डोंगर, कोपरा. हे कोपरा नाही का, तुम्ही तिकडून जाईल ना. हा तिकडून हा, जातो. कोपऱ्याचा. या पाहिजे बरं का आदिवासींसाठी काहीतरी, पण काय माहिती नाही आता. येईन पर का, पण आता हे कसं आहे, शेव आपला हे जिल्हा आहे ना तुमचा अहिल्यानगर, नगर जिल्हा. नगर जिल्हा, ह्या जिल्ह्याचं आहे ना थोडं विकसित नाही एवढा. आता तुम्ही त्या साईडला पाहायला गेलं का, जुन्नरच्या हा, साईडला, हा, त्या साईडला भरपूर किल्ल्यांवर लाईटी वगैरे हा. कामं वगैरे झालेत. इकडं हे झालं आता तुम्ही रतनगड पाहिला हा. किंवा कुंजरगड, हरिश्चंद्रगडावर भरपूर लाईट आहे हा. बऱ्यापैकी. पण रतनगड झालं, कुंजरगड झालं, अजून ते पट्टा बिट्टा इकडले किल्ले आहेत का हा. सगळे? इकडं एवढं अजून हे नाहीये. कळसुबाईला सुद्धा लाईट गेली. कळसुबाईला लाईट गेली फक्त वरती. आता किल्ल्यालाच लाईट नाही. कळसुबाईला काय लोक जास्त येतात, कळसुबाई हरिश्चंद्रगडाला, त्यामुळे तिकडे लाईट गेली आहे. हा, आणि ह्या ठिकाणी आणि इकडे रस्ते पण एवढे चांगले नाही अजून. चांगले नाही. तसं त्या पुणे जिल्हा आहे ना, हा. त्या साईडला रस्ते वगैरे तुम्ही हा. जावा कुठं बी डोंगराळाकडे, चांगले चांगले रस्ते बनवले. आता इकडे मग जास्त तिकडे लोक, आमदार- इकडे लोक बिमदार फक्त आहेत पण- पावसाळ्यात येतात लोक इकडे. हा. उन्हाळ्यात हिवाळ्यात तिकडं जास्त लोक येत नाही, तिकडे नाही. कंटिन्यू चालू असतं. कंटिन्यू इकडे फक्त पावसाळ्यात अशा किल्ल्या. कुंजरगड जास्त कोणाला माहित नाही लोकांना. नाही माहित ती आहे. भटकी येतात का ज्यांना माहिती वगैरे माहिती, तीच लोक इकडे येत असतात. आणि तसं हरिश्चंद्राला या दुसऱ्या देवाली भरपूर लोक, हा. पर यंदिशी कवाय बी. चालू आहे आता हरिश्चंद्र फुल राहतात मग शनिवार रविवार. आता हाटेला तिकडे जवळ 100 झाले. हा, झालेत की ते चादरी वगैरे बघा येतात ढगांच्या हा. लोक. हरिश्चंद्रगड गाजला ना जास्त किल्ला, हम्म. त्याच्यामुळे जास्त कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड. रतनगडला पण जास्त लोक जातात, पण एवढे नाही जात रतनगडला तरी हा ना. त्यापैकी. हे दोन आणि देवाली कुंजरगड कोणाला माहित सुद्धा नाही. माहित नाही. कुंजरगड नावच माहित नाही. आता हा. तुमचं इथं 2-3 ठिकाणी विचारलं ना कुंजरगड, इथल्या लोकांना माहित नाही नाही, ह्या गावच्या कोंबड लोकांना किल्लाच माहित. म्हणावं लागतं. हम्म. तेव्हा लोक म्हणते हा कोंबड कोंबड किल्ला, हा कोंबड किल्ला जास्त प्रसिद्ध आहे. आता समजा नाही, 1 महिना तर असं. गेला पावसाचा, हा. राहिले 3 महिने. इथून पुढे किती पडतोय काय पडतोय काय नाही. लय अवघड आहे.
तुम्हाला पावसाचं जे गोरा डोरांना चरायला इकडे डोंगरात. पावसात इकडं काय साधं नाही, काय धरण म्हटलं नाही तर काय. फेब्रुवारीच्या पुढे चरायलाच नसेल. हा उन्हाळा झाला आणि एप्रिल मे मध्ये तर पार इकडे बेकार अवस्था. बेकार अवस्था आहे. इकडे करवंदीच्या जाळ्या वगैरे नाही का? नाही आहेत आता करून ती झाड हात पण आता संपली बाबा ती. संपली आता मागच्या महिन्यात चालू होते बरं. हम्म. पण काही ठिकाणी आहे अजून नाही करवंदी, आहेत जांभळं, मागच्या आंबे. 12ची याची कारण ते. पाऊस लेट झाला ना हा, त्याच्यामुळे याच्या अजूनही अडणे असतील हम्म. पण आता कुठं कोण बघत आपण रोजच खात्यात म्हणले हे आपला खाली घर आहेत ना हा तेवढं ह्या मोठ्या मोठ्याने असतील ना करून दिले पाताळ पाताळ. चालू लोक आता पाऊस थोडा पडला ना हा पाऊस पडून गेला ना 10-15 दिवसांनी चालू होते इकडे पण थोडेफार लोक येतील. येतात लोक बघायला. इकडे हाय बघण्यासारखी जरा हम्म. वॉटरफॉल धबधबे वगैरे आहेत कुठे बघण्यासारखे. आम्ही पुण्यातले. पुण्यात. हा आम्ही फिरत असतो असेच. हा कोपऱ्यावरून खूपच म्हणणार. खूप नाही इकडून आलो पप्पा. उतूर आम्ही असंच फिरत राहतो घाट वाटा किल्ले. एवढं फिरून तुम्हाला भेटत का काही पगार पाणी? मग आम्ही जॉबला ना तिकडे नोकरीला आहे. हा ना? शनिवार रविवार सुट्टी असल्यावर येत असतो आम्ही. हा. मध्ये आधी सुट्ट्या बिट्ट्या असल्या ना हा. मग फिरायचं. आता ते पुण्या साईडचं सगळं झालंय फिरून. हा. इकडलं बी बऱ्यापैकी झालं. इकडे हरिश्चंद्रगड रतनगड हा. या गोष्टी इकडल्या झाल्यात. कुंजरगडावर महाग आलतो लय दिवस पण त्याच्यानंतर 3-4 वर्ष आलोच ना कुंजरगडावर. आत्ता आलो आम्ही मग. त्यावेळेस रोड पण नव्हते एवढे चांगले हा, झालेले नव्हते. त्यावेळेस. ऑलमोस्ट आपण त्या सिटी जवळ आलो या आणि एक अर्धा तास झालं ट्रेक स्टार्ट करून. अर्धा म्हणजे आम्ही तिथे मावशीपाशी जरा बसलो होतो म्हणून उशीर झाला. सिटी पाशी ऑलमोस्ट आलोय. माझ्या पाठीमागं पाहू शकता. पण या ठिकाणी एक रांजण खळग पाहायला मिळलंय जे की खडकांमध्ये पूर्ण कोरलेलं आहे. सध्या पाणी नाही याच्यामध्ये. ही निसर्गाद्वारे तयार झालेले रांजण खळगे असतात आणि समोरच आपल्याला शिडी आणि तटबंदी पाहायला मिळते गडाची. पहा हा पूर्ण कुंजरगडचा परिसर आणि या ठिकाणी हा पीर आत्ता बांधलेला आहे. शक्यतो आत्ताच्या काळातच बांधला असावा. आणि इकडं सह्याद्रीची डोंगर रांग. हे वराडी डोंगर आहे हा पूर्ण खाच्यामध्ये. ही खाली फोपसंडी गाव आहे आणि ही पूर्ण डोंगर रांग. आणि मित्रांनो आत्ता आपण लोखंडी शिडीपाशी आलो या. आत्ताच्या काळामध्ये बसवलेली शिडी ही लोखंडी. पहिली लोखंडी शिडी नव्हती ना त्यावेळेस असा अवघड पॅच होता. कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या तिथून आपल्याला वरती चढावं लागायचं. तर मी आत्ता एक एक्सपेरिमेंट करणार आहे. मी स्वतः शिडीने न जाता त्या पॅचनी वरती जाणार आहे. थोडंसं ॲडव्हेंचर घेणार आहे. याची थोडीशी सवय आहे मला म्हणून मला काय वाटणार नाही. तुम्ही पहा व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पॅचने जाऊ. रोहन तू शिडीने ये चल. कुंजरगडाचा उपयोग मुख्यतः माळशेज घाटाच्या आणि आजूबाजूच्या परिसराच्या संरक्षणासाठी व टहलण्यासाठी केला जात असे. गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि हरिश्चंद्रगडाचा विहंगम परिसर दिसतो. गडावर पिण्याच्या पाण्याचे टाके आणि खडकात कोरलेले शिल्प आहेत. मित्रांनो कुंजरगड वरचा हा सगळ्यात खतरनाक पॅच आहे. म्हणजे या साईडला एकदम दर्या हो का. माझं एकच पाऊल बसतं या एकदम दर्या. आणि ही पाऊस न पडल्यामुळं आहे ना माती एकदम अशी भुसभुशीत झाली. त्याच्यावर आहे ना पाय असे स्लिप होतात डायरेक्ट. घसारला ना डायरेक्ट खाली दाखव तरी डायरेक्ट खालीच लय बेकार. फायनली गडावर आलो या. आम्हाला 1.25 तास लागला कारण आम्ही थांबत शूटिंग करत आलो या. तुम्ही नॉनस्टॉप आले तर अर्ध्या तासामध्ये येऊ शकता. एवढा उंच पण नाहीये पण मध्ये एक हार्ड पॅच आहेत भरपूर. तिथं थोडं रिस्की होऊ शकतं कारण पूर्ण हे होती फाटती मराठी भाषा सांगायची म्हटलं. आणि गडावर आल्या आपल्याला इथून आपण एंट्री करतो ह्या भगव्या झेंड्यापासून. इथं आल्यावर आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि ही वन विभागातर्फे लावलेल्या
गडाच्या पूर्ण तटबंदीला रेलिंग लावलेल्या पाहायला मिळतात आणि समोरच एक वन विभागाने झोपडी केली आहे. तिथे जाऊ आता वरती, आपण काय काय पाहायला मिळतं. चलो जाऊया आता वरती. किल्ल्यावरती तिथून एंट्री केल्यानंतर इथे एक पाण्याचं टाक आहे आणि ते एक बसायला असं वन विभागामार्फत केलेलं आहे. खूप मस्त सावली. आता आपण काय करू, किल्ला एक्सप्लोर करून येऊ आणि ते येऊन आपण आहे ना थोडी भेळ वगैरे आणली ती खाऊ. या ठिकाणी पण आपल्याला काय पाण्याची टाकी पाहायला मिळतात. पण सध्या पूर्ण कोरडी पडलेली पाण्याची टाकी. आपल्याला पाण्याचे अवशेष पाहायला मिळतात. सदरमध्ये म्हणू शकतो किंवा राजवाडे पुरातन काळी किंवा शिवकाळात आजच्या महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. त्याचं आता बांधकाम चालू आहे आणि पलीकडे आपल्याला त्या टोकावर जायचं आहे. समोर पाहू शकता काही राजसदर राजवाड्यांचे अवशेष. हा पूर्ण भाग वाड्यांच्या अवशेषांचा आहे. त्या काळातील रुमा किंवा वाडे या ठिकाणी असावेत आणि ह्याच्या पलीकडे पण भरपूर वाडेत. आणि तिकडून आपण वरती आलो आणि समोरच इकडं काय पाण्याची टाके आणि इथं महादेवाचं मंदिर दिसतं. महादेवाची पिंड खूप सुंदर, त्याचं काम चालू आहे आणि समोरच आपल्याला हा पूर्ण कुंजरगड दिसतो. तर चला आता महादेवाचं दर्शन घेऊ. हे महादेव मंदिर आणि एक्झॅक्ट बाजूला आपल्याला कातळामध्ये कोरलेली 2 पाण्याची भली मोठी टाकी पाहायला मिळतात. हे पाहू शकता. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आपल्याला आणि इकडे इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. छोटंसं नाही, कारण कालांतरे पावसाने वाऱ्या कावराने आहे ना भरले ह्याच्यात माती वगैरे गाळे. जर संवर्धन झालं ना इथं एक पाण्याच्या टाकळ्याला मोकळा श्वास मिळू शकतो. समोरच राजवाडे, आता इथं मंदिर दर्शन घेऊन आलो आणि या ठिकाणी एक आपल्याला इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात काहीतरी. इथे एक इमारतीचे अवशेष आहे आणि इथे आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. पाहूया आपण. या ठिकाणी इथं वाड्याचा अवशेष आहे का बुरुज आहे हे सांगता येत नाहीये, पण पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतं आपल्याला. आणि या ठिकाणावरनं आपल्याला एक वाट येते वरती आणि इथेच हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते सुंदर अशी. आत्ता चाललो आम्ही त्या कोपऱ्यामध्ये. हा कुंजरगड म्हणजे अपरिचित किल्ला असं म्हटलं गेलं, कारण इथं शक्यतो भटके मंडळी येतात, जास्त करून ह्या गडावर पब्लिक येत नाही आहे. ह्या गडाचा इतिहास सांगायचं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड आहे. ह्याचं कारण म्हणजे 1670 रोजी शिवाजी महाराज या गडावर 1 दिवसासाठी मुक्कामास होते आणि पूर्ण असा मोठा गड आहे. ही आसपासच्या घाटवाटांवर आणि व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यावर आपल्याला एक महादेव मंदिर, काही पाण्याची टाके आणि राजवाड्यांचे भरपूर असे अवशेष पाहायला मिळतात. आणि चारी बाजूनी वन खात्याद्वारे रेलिंग लावण्यात आली आहे. आणि या गडावर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक खोल गुहा आहे. आता ती गुहा पण आपण पाहूया. गुफा म्हणा किंवा गुहा म्हणा ते पण पाहूया. आता समोर चालूया. समोर आपल्याला एक वन खात्याद्वारे बांधण्यात आलेलं
छोटंसं झोपडी, विश्रांती गृह किंवा झोपडी म्हणू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला काय पाण्याची टाकी पाहायला मिळते. तर चला पाहूया आपण. हे समोर आपल्याला काय पाण्याची टाकी पाहायला मिळतात. बघा किल्ल्याचा पूर्ण तुम्हाला परिसर सांगतो मी. आता आम्ही चढाई केली पार पलीकडच्या टोकावरून. इथून पण रोड आहे, ही वाट पण तिथेच जाते आणि तिकडून चढाई करतो ते पण वाट वरती तिथेच येते. समोर इथं राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. याच ठिकाणी पाण्याची टाके आणि पलीकडे काय पाण्याची टाके पाहायला मिळतात. त्याच ठिकाणी महादेवाचं मंदिर, इथं एक विश्रामगृह बनवलं आहे वन खात्याद्वारे. आणि समोर आलं तर इथं पाण्याची टाके आणि इथूनच खाली उतरायला वाट आहे. त्या वाटेने उतरलं तरी आपण तिथेच जातो. आणि याच ठिकाणी आपल्याला ती गुहा पाहायला मिळते. ती गुहा पण आपण जाताना पाहूया. आणि समोर आलं इकडे एक वन खात्याद्वारे बसवण्यात आलेलं या विश्रामगृह. असा कायसा किल्ला आहे हा परिसर. हा किल्ला जास्त लांब नाहीये, म्हणजे जास्त रुंद नाहीये, लांबीला जास्त या. एवढं काही 2 तासामध्ये तुम्ही पूर्ण एक्सप्लोर करू शकता. आता ह्या गडावरून पाहण्यासारखे कोणते कोणते परिसर आहे ते तुम्हाला त्या कोपऱ्यावरून दाखवतो. हा समोर दिसतोय तुम्हाला वराडी आणि त्या साईडला जुन्नरचा परिसर पाहायला मिळतो. इकडे फोपसुंडी गाव आहे आणि या इकडे खिरेश्वर गाव आहे. खिरेश्वरनं आपल्याला हरिश्चंद्रगडाला जायला पण वाट या. तर चला आता जाऊया तिथं, थोडं खाऊ पिऊ बघू. कुंजरगडच्या शेवटच्या टोका आलोय आम्ही आता. शेवटचं म्हणजे हे पूर्व साईडचं टोक. पूर्ण त्या कोपऱ्यावरनं चढून पूर्ण एक्सप्लोर करत आता ह्या कोपऱ्यावर आलोय. आता इथून पुढं काही नाहीयेच सध्या. आता ह्या ठिकाणी पूर्ण परिसर पाहायला मिळते, तुम्हाला ते दाखवतो. तत्पूर्वी आम्ही आता थोडंसं खाऊन घेतो. भेळ वगैरे आणली, कांदा आणलाय सोबत. आणि ही मस्त वन विभागातर्फे झोपडी. तर मित्रांनो कुंजरगडवरती आणि इथं भेळ आणली आम्ही सोबत. कांदा या, चिक्की या आणि एक कोकोनट बिस्किट पुडा आहे, पाण्याची बॉटल आहे. मस्त आता इथं आम्ही खाऊ भेळ वगैरे आणि मस्त निसर्गाचा, सह्याद्रीचा आनंद घेऊ. खूप मस्त. आता भेळ वगैरे कालवतोय आम्ही. बराच वेळ झाला आता इथं बसलो, जवळजवळ 2 तास झाले. भेळ वगैरे खाल्ली, थोडा आराम केला आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहे. जाता जाता आपण ती गुहा पाहणार आहे. सध्या आम्ही अशा पॉईंटवरती आहे, इथून सह्याद्रीचा कायसा परिसर तुम्हाला दाखवतो. आता माझ्या समोर पाहताय वराड्याचा डोंगर. ही खाची दिसतात ना, हे वराड्याचा डोंगर पाहायला मिळतो. कारकायचा डोंगर समोरच आपल्याला हरिश्चंद्रगडाचा परिसर पाहायला मिळतो. एक्झॅक्ट समोर दिसतोय आपल्याला कोतळ्याचा भैरवगड, हा हरिश्चंद्रगडाचे तारामती शिखर आणि बालेकिल्ला. हा दोन्हीवरती शिखरांनी डोकं उठवलं ना, हा नापता आणि डुमा. हा डुमा आणि हा नापता इकडे आपल्याला पाहायला मिळतो. आजोबाच्या मध्ये जी दार आहे, गुहिरीचं दार, हा करंडा, हा कात्राबाई, गवळदेव, घनचक्कर ही डोंगर रांग पाहायला मिळते. याच्या पलीकडे आपल्याला कळसुबाईची डोंगर रांग पाहायला मिळते, जे की अलंग, मदंग, कुल्लंग हे दुर्ग त्रिकूट पाहायला मिळतात. कळसुबाई शिखर पण इथून दिसतं. पलीकडे रतनगड आणि शिरपुंजाचा भैरवगड हे पण दिसतात. ह्या ठिकाणी आपल्याला औंढा, बितनगड असे दुकड मध्ये किल्ले पाहायला मिळतात. असा काहीसा परिसर आपल्याला ह्या कुंजरगडावरून पाहायला मिळतो. मित्रांनो, ह्या पूर्वेकडे बसलो होतो ना, इथे भेळ वगैरे खाल्ली. ह्याची एक्झॅक्ट इकडून आपल्याला एक वाट उतरती. आता एक कोणाला माहीत असेल ही कोणत्या गावात जाती वाट, कारण असंच गडाला वळसा घालून त्या साईडला ही वाट उतरते. आय थिंक काय माहित नाही कुठे उतरते. ही समोर पाहायला खूप मस्त वाटते. कळसुबाई, अलंग, मदंग, कुल्लंग, त्रिकूट, हे आजोबा, गोयरीचं दार, करंडा डोंगर, कात्राबाई, घनचक्कर, गवळदेव, पलीकड रतनगड
शिरपुंजाचा भैरवगड, इथं कोथळ्याचा भैरवगड, ही तारामती शिखर हरिश्चंद्रगडाचं, आणि बालेकिल्ला, हा कारकायचा डोंगर समोरचा, महादेव मंदिराच्या शेजारी एक वन खात्याने बनवलेली झोपडी मधोमध्ये आहे. इथे हनुमानाचं टेम्पल, हनुमानाचं छोटीशी मूर्ती दगडामध्ये कोरलेली पाहायला मिळते. त्याच्या एक्झॅक्ट समोरून एक वाट खाली जाते. आय थिंक तीच वाट गुहेकडे जात असावी, आणि याच वाटेने आम्ही आता खाली उतरणार आहे. खाली उतरत होतो तर इथं लेफ्ट साईडला एक गुहा पाहायला मिळली आहे. आता ॲक्च्युली हीच गुहा आहे का खाली आहे अजून काही सांगता येत नाही, पण इथं नसणार कारण एवढी छोटीशी नाही आहे. तर चला आपण अजून खाली बघू. खाली पण उतरते रोड. कुंजरगडावरती जी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही गुफा, म्हणजे चोर गुफा पण म्हणू शकतो आपण हिला, आणि खूप दगडांमध्ये कोरून बनवली अशी ती गुफा वरती जाते. आता आम्ही जात नाही बरं का, कारण थोडं रिस्की आहे, पण खूप मस्त आहे. थोडं झूम करून दाखवतो गोष्ट, मोबाईल तुम्हाला झूम करून दाखवतो कसं बनवली आहे. शक्यतो बॅटरी लावून जावं लागतं आतमध्ये. हे बघा ही गुफा कशी बनवली, खूप बेकार. खूप आतमध्ये एकच माणूस बसू शकतो एवढी, आणि ती सुद्धा वाकून पूर्ण जावं लागतं त्याला. इथं हनुमान मंदिर आहे ना, म्हणजे छोटीशी मूर्ती, त्याच्या समोरून एक्झॅक्ट आलं ना खाली थोडंसं, तर ह्या लेफ्ट साईडला यायचं. इथेच ती गुफा आहे मोठी, ही चोर गुफा पण म्हणू शकतो. खूप आतमध्ये, आम्ही आतमध्ये गेलो नाहीये. खूप बारीक अशी वाट आहे, खडकांमध्ये एकदम कुरून अशीच वाट ती वरती जाते गुफेत. खूप खतरनाक आहे. इकडे पण काहीतरी पाऊल वाट आहेत, पण इकडे काय पाहून येऊ. आता गड उतार करत होतो आम्ही, म्हणजे किल्ल्यावरच आहे अजून, पण परतीचा प्रवास चालू होता. तर जाता जाता आम्हाला आहे ना हे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळलंय, आणि ह्या शेळ्या बकऱ्या म्हणू शकता तुम्ही, शेळ्या म्हणू शकता. हे इथं पाणी पिण्यासाठी येतात. इकडे आहे ना गुराढोरांना आणि बकऱ्यांना, इकडे आहे ना गुराढोरांना आणि बकऱ्यांना पिण्यासाठी, खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काहीच नसतं. काही असे गुराढोरं मरून जातात खाण्या वाचून. लय अवघड परिस्थिती आहे इकडं. आता इथे बघा एक पाण्याचं टाकं पाहायला मिळलंय. या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला मिळलंय पडलेल्या अवस्थेत. उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटलेलं आहे, पावसाळ्यात भरपूर पाणी असेल. इथे एक आपल्याला बजरंगबलीची मूर्ती पाहायला मिळते पाण्याच्या टाकीमध्ये कोरलेली. याच्यावरून आपल्याला समजतं हा किल्ला किती महत्वाचा आहे. मित्रांनो आले त्या वाटेने परत चाललोय, पण थोडं सांभाळून जावं लागतं आपल्याला, कारण की इथून जर पाय सटकला, एकदम भुसभुशीत माती, पाय सटकला तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो. लय अवघड आहे, हातपाय मोडायचे चान्सेस आहे, बाकी काय नाही. चलो, कुंजरगड किल्ल्याचा छान प्रकारे किल्ला एक्सप्लोर करून आपण परतीच्या प्रवासाला आहे. जवळपास आपण 70-80 किलोमीटर पुढे आलो या, आणि पावसाचं वातावरण झाले आता सध्या. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कुंजरगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा नक्की हक्काने सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या किल्ल्यासोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. जय शिवराय, जय शंभूराज. चलो.